प्रश्नावरती प्रेक्षकांचा कौल काय आहे ते आज आपण पाहूयात। पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात, जाऊयात पोल सेंटरला। पार्थ पवारांवरती स्वस्तात जमीन लाटण्याचा आरोप। आगामी निवडणुकीमध्ये अजित पवारांना याचा फटका बसेल का? 18,000 मतं आज आलेली आहेत आणि फटका बसेल असं 86% लोकांना वाटतंय आणि 14% लोक म्हणतायत की फटका बसणार नाही। आणि आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे, अर्थात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होत असलेल्या युती आघाडीच्या चर्चेकडे। काहीही झालं तरी भाजपसोबत आघाडी करू नका, शरद पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलेली ही सूचना। तर कुणीही चालेल पण शिंदे नकोत, हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेला कानमंत्र। याचा अर्थ स्पष्ट आहे, आगामी निवडणुकांमध्ये शरद पवारांना अजितदादांची राष्ट्रवादी निषिद्ध नाहीये आणि उद्धव ठाकरेंना भाजपचं वावडं नसेल। मुख्यमंत्री म्हणतात की आत्ता युती झाली नाही तर निकालानंतर होईलच। त्याच वेळी मित्रपक्षांना शह देण्यासाठी निवडणूक प्रभारी नेमले जातात। ठाकरे बंधू अधिकाधिक जवळ येत असताना ताकद असलेल्या नाशिकमध्ये मनसे स्वबळाची भाषा करते। थोडक्यात अचानक कोण कोणाच्या हातात हात घालून कुठे निवडणूक लढवेल हे काही आत्ता सांगता येत नाही आणि त्यामुळेच या निवडणुकांपुरती का होईना महायुती आणि महाविकास आघाडीची वीण सैल होताना दिसतेय। यावरच आधारित आमचा दुसरा प्रश्न 0 आवर मध्ये आहे, तो पाहण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊयात। आजचा प्रश्न आहे, ठाकरेंना केवळ शिंदे नकोत, पवारांना केवळ भाजप नको, बाकी चालतील। अशा स्थितीमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये महायुती महाविकास आघाडीची घडी विस्कटेल असं वाटतं का? 2 पर्याय आहेत, जरूर आपलं मत आपण नोंदवा। उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि हा दौरा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी असला तरी त्यांनी काल रात्री 4 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली। त्यावेळी निवडणुकांच्या रणनीतीवरती चर्चा झाल्याची